सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद. काय आहे विजन जाणून घेऊया उमेदवारांकडून. आणि त्यात आम्हा तिन्ही नगरसेवकांना यश आले. काम करत असताना ट्रिमिक्स रस्ते असतील किंवा हॉटमिक्स रस्ते असतील, ज्या ठिकाणी खडीकरण मुरमीकरणाचे रस्ते होते त्या ठिकाणी आम्ही हॉटमिक्स रस्ते दिले, ज्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते दिले. सांगली जिल्ह्यात काम करत असताना आपल्या या प्रभागात 11 नंबर प्रभागात एक आरोग्य मंदिर म्हणजे एक महानगरपालिकेचं मोफत हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आम्हाला यश आलं. त्या हॉस्पिटलच्या मार्फत आमच्या या प्रभागातील कष्टकरी आणि मोलमजुरी करून खाणाऱ्या मायबाप जनतेची सेवा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं करायला आम्हाला मिळाली. 52,000 कुटुंबानं या ठिकाणी एक वर्षात त्या दवाखान्यात लाभ घेतला. 5 ते 7 कोटी रुपये त्या मायबाप जनतेचे वाचले. नक्कीच त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत या इलेक्शनमध्ये राहतील. तर अशा पद्धतीची एक उपाययोजना करत असताना आम्ही या 5 वर्षात एक अष्टसिद्धी हनुमान मंदिर सांगली फ्रेंड सर्कल आणि आमचे तिन्ही नगरसेवक मिळून आम्ही एक अष्टसिद्धी हनुमान मंदिर आपल्या या प्रभागात तयार केलं. त्या अष्टसिद्धी हनुमान मंदिर काय आहे म्हणजे अशा पद्धतीचं एक धार्मिक वातावरण आपल्या या वार्डात किंवा आपल्या या प्रभागात लोकांना एक धार्मिक वातावरणात लोकांचे जी नशा किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणून संजयनगरकडे बघितलं जात होतं, त्याच लोकांना धार्मिक आवड व्हावी आणि लोक त्या कीर्तनात भजनात आणि देवामध्ये गुंतावीत आणि चांगले विचार त्यांच्या मनावरती यावेत यासाठी अष्टसिद्धी हनुमान मंदिर तयार करण्यात आलं. आणि नक्कीच ते हनुमान मंदिर बघण्यासाठी अखंड सांगली जिल्ह्यातील लोक, सांगली शहरातील लोक आणि दुसऱ्या वार्डातील लोक सुद्धा या प्रभागात बघायला येतात. तर अशी ठोस कामं गेल्या 5 वर्षात आम्ही करत असताना कोविडचा काळ होता. कोविडच्या काळात मी असेन, माझ्यासोबत असणारी 2 नगरसेवकांचे संजू कांबळे असतील किंवा शुभांगी साळुंकेंचे पती म्हणजे महेश साळुंके ते असतील, कोविड काळात लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणे किंवा त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे होत्या म्हणजे औषध फवारणी करणे किंवा कोविड काळात आपण एकामेकाच्या दारात सुद्धा जात नव्हतो, पण आम्ही तिघं ग्राउंड फील्डला काम करत असताना नक्कीच लोकांच्यासाठी धावून काम केलं आम्ही. म्हणजे चौकात उभा राहून लोकांना ज्या सॅनिटायझर असेल किंवा जे काही लोकांना पाहिजे असेल त्यावेळी आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. पुराचा काळ असेल, आमच्या वार्डात जरी पूर आला नसला तरी आपल्या सांगलीवरती जे काही संकट त्या काळात आलं, त्या पुरात काम करत असताना मी, महेश साळुंके आणि संजू कांबळे पळून दिसलो असेल, कदाचित सांगलीकरांनी ते बघितलं पण असेल. अशा पद्धतीची कामं करत असताना फक्त समाजसेवा म्हणजे आमच्या डोक्यात कुठला बाकीचा हेतू नव्हता. आम्ही फक्त समाजसेवा आणि लोकांच्या सेवेसाठी आपल्याला काम करायचं आहे हा उद्देश ठेवून आम्ही लोकांच्या सेवेसाठी गेल्या 5 वर्षात खूप कामं केली. आता लोकांच्या समोर जात असताना आम्ही आमचं व्हिजन घेऊन पुढे जातोय. आम्ही थातूर मातूर काय सांगत नाही. आम्ही पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे याचा एक ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे. म्हणजे एक आराखडा आम्ही तयार केला आहे. अष्टसिद्धी हनुमान मंदिर जसं बघायला आजूबाजूच्या शहरातील लोक येतात, त्याच पद्धतीने आम्ही संभाजी महाराजांचं स्मारक, अखंड सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांचं स्मारक कुठंच नाही, तर ते संभाजी महाराजांचं स्मारक कशा पद्धतीनं पुढच्या 5 वर्षात आम्ही तयार करणार आहे त्याचा आराखडा तयार आहे. संजयनगरच्या सारख्या शहरात आम्ही संभाजी महाराजांचं स्मारक पुढच्या 5 वर्षात तयार करणार आहे. एक शिवसृष्टी नावाचा संकल्प आहे जो चिंतामण नगरच्या चौकात तयार करणार आहे. अखंड महाराष्ट्रात पुण्यासारख्या शहरात एक शिवसृष्टी आहे आणि त्यानंतर आपण ती शिवसृष्टी आपण आपल्या सांगलीत तयार करतोय. शिवसृष्टी म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या तरुण पिढीला कळावे, आपल्या मायबाप जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती झाला पाहिजे, त्यामुळे तो इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले आपण चिंतामण नगरच्या चौकातल्या ओपन पीसमध्ये करणार आहे. ते गडकिल्ले बघत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, अशा सगळ्या महापुरुषांच्या जीवनावर आधारित असणारे सर्व चित्रफितं किंवा त्यांच्या जीवनावर आधारित ज्या काही गोष्टी आपल्याला तरुण पिढीला दाखवता येतील त्यासाठी एक आपण थिएटर तयार करतोय त्या ठिकाणी. अशी ठोस कामं आम्ही आमच्या वार्डासाठी घेऊन आलेलो आहे. ज्या अखंड प्रभाग 11 हा कष्टकरी आणि मोलमजुरी करून खाणाऱ्या वर्गाचा एक प्रभाग आहे. तर अशा प्रभागाला
न्याय देण्यासाठी, म्हणजे अशा प्रभागातली लोक आपली मुलं बाळं शिकावीत, तर चांगलं घडावं त्यांचं पुढचं आयुष्य, यासाठी आपण त्यांच्यासाठी मोफत एक महानगरपालिकेची डिजिटल स्कूल, म्हणजे ते अखंड सांगली जिल्ह्यात असं स्कूल नसणार आहे की ते स्कूल आपण आपल्या प्रभागासाठी पुढच्या 5 वर्षात तयार करणार आहे. ते डिजिटल स्कूल टोटल मोफत असणार आहे. आपली मायबाप जनतेची लेकरं त्यात शिकावीत आणि पुढे जाऊन UPSC NPSCतनं आपल्या प्रभागातली लोक तिथपर्यंत पोहोचावीत तरुण पिढी, यासाठी एक आमचा तो प्रयत्न आहे. रस्ते असतील, म्हणजे जो संजयनगर अहिल्यादेवी होळकरांच्या चौकापासून वसंतदादांच्या साखर कारखान्यापर्यंत जाणारा जो मुख्य रस्ता आहे, तो रस्ता आपल्याला ट्रिमिक्स कॉन्क्रीट कशा पद्धतीनं आपण करू शकतोय, आणि त्याकडे जाताना जे जे चौक आहेत त्या चौकाला आपण वेगवेगळी थीम देतोय. मग तिथं विठ्ठल रुक्माई चौक असेल, हनुमंताचा चौक असेल, डॉक्टर आमच्या इथे एक पडळकर हॉस्पिटल आणि अशा एक हॉस्पिटल असणारा एक चौक आहे, त्याला आपण डॉक्टर चौक तयार करतोय. ज्या ठिकाणी जास्त शाळा आहेत त्याला आपण स्कूलचा चौक करतोय. म्हणजे पोलीस स्टेशन असेल तर ते पोलीस स्टेशनचा एक चौक तयार करतोय. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना पुढच्या 5 वर्षात आपल्या प्रभागात लोकांना पाहायला मिळतील. लोकांच्यासाठी आपण एक चिल्ड्रन पार्क, म्हणजे त्याच पद्धतीनं जी लोक आमच्या प्रभागातील मायमाऊली मुलांना घेऊन इतर प्रभागात फिरायला जातात, ती त्या ठिकाणी न जाता बाहेरच्या प्रभागातील लोक आपल्या प्रभागात 11 नंबर प्रभागात काय आहे ते बघायला यावीत, अशा दृष्टिकोनातून आम्ही एक चिल्ड्रन पार्क आणि महिलांच्यासाठी, खास महिलांच्यासाठी एक गार्डन आणि ओपन जिम तयार करतोय. योगासन, महिला सशक्त असली तर आपलं पूर्ण कुटुंब व्यवस्थित राहते. त्यामुळं महिलांच्या शरीराकडे बघून, म्हणजे आपल्याला त्यांची शारीरिकदृष्ट्या त्या सक्षम असल्या पाहिजे, त्यासाठी आपण एक महिलांच्यासाठी एक योगा केंद्र तयार करतोय. त्यांना पण ओपन जिम या वगैरे अशा सगळ्या गोष्टींची आवड निर्माण व्हावी आणि आपल्या मूल चूल आणि घर यातनं बाहेर पडून त्या मार्गाला त्यांनाही थोडी मोकळीक मिळावी, अशा पद्धतीचं एक वातावरण आम्ही आमच्या प्रभागात तयार करण्याचा प्रयत्न करतोय. एक 3-4 मंदिरं आहेत वेगवेगळी, जे शंकर मंदिर असेल, एक बिरोबा मंदिर असेल, विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर असेल, एक स्वामी समर्थांचं मंदिर असेल, अशा पद्धतीच्या संकल्पना आम्ही आमच्या वार्डात नक्कीच पुढच्या 5 वर्षात करणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या बोलतोय ते का बोलतोय किंवा आम्ही का करायचा निर्णय घेतोय, तर आपली भारतीय जनता पार्टी, जी भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्ता आहे, ज्या भारतीय जनता पार्टीची राज्यात सत्ता आहे, नक्कीच मला आता तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल मायबाप जनतेला की आपल्या पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात आता फक्त भारतीय जनता पार्टी एकदम जोरात आणि जात आहे. किमान आमचे नेते लोक पण सगळी सांगतात की 50 ते 60 सीटा निवडून येतील. माझं तर मत आहे 60 ते 65 सीटा निवडून येतील, असं वातावरण अखंड महानगरपालिका क्षेत्रात आहे. त्यामुळं महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आणि महानगरपालिकेवर यंदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार, यात दुमत नाही. नक्कीच महापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे बसतील आणि आपल्याला आपल्या प्रभागासाठी हा निधी आणता येईल. ह्याच माफक अपेक्षेनं आम्ही लोकांच्यात जातोय. लोकांचा अतिशय उत्साहात आम्हाला आणि एकदम आनंदात लोक आम्हाला घरात बोलवून आरती ओवाळून किंवा पेढे साखर खायला घालून फुलांची उधळण करतायत. पहिल्यांदाच मला वाटते आमच्या या 11 नंबर प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या 4ही सीटा निवडून येतील असं वातावरण तयार झालेलं आहे. मी मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतोय की येणाऱ्या 15 तारखेला आपण आपल्या नजीकच्या मतदान केंद्रात जाऊन भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपले 4ही नगरसेवक, प्रभाग क्रमांक 11 मधील 4ही नगरसेवक निवडून आणाल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करून तुमच्यासमोर विनंती करतोय. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची 2026ची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला निवडणुकी लढवत आहे. आम्ही पक्षाचं पॅनल आहे. तसेच माझ्याबरोबर आमच्या प्रभागामध्ये मनोज सरगर असतील, शुभांगीताई साळुंके असतील, सविता रुपनर असं आमचं भारतीय जनता पार्टीचं पॅनल आहे. आमचं निवडणूक चिन्ह कमळ आहे. तसेच गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रभाग 11मधून जे निवडणूक लढले होते आमचे कांचनताई कांबळे असतील, मनोज सरगर, शुभांगी साळुंके असतील, यांनी प्रभागाचा विकास चांगल्या प्रकारे केला आहे. अनेक कामं प्रभागातील मोठी केली आहेत. गटर, लाईट, पाणी, रस्ते अनेक सुविधा दिलेल्या आहेत. तसेच CCTV कॅमेरे असतील, अशा अनेक सुविधा दिलेल्या आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 6 हे सगळ्यात मोठं काम या नगरसेवकांनी केलेलं आहे. जवळजवळ त्या प्रभागामध्ये त्या दवाखान्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळालेला आहे. 52,000 लोकांनी आत्तापर्यंत त्या दवाखान्याचा लाभ घेतला आहे. तसेच 5 ते 6 कोटी रुपये त्या दवाखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचं वाचलं गेलं आहे. तसेच
अष्टसिद्धी हनुमान मंदिराचं काम सांगली जिल्ह्यामध्ये असं हनुमान मंदिर नाही, भक्ती मार्गातून ते हनुमान मंदिराचं एवढं चांगलं काम झालेलं आहे, त्याचाही लाभ नागरिक बाहेरचे येऊन तिथे घेत आहेत. तसेच अनेक कामं या प्रभागातील केलेले आहेत नगरसेवकांनी. त्या जोरावर, विकास कामाच्या जोरावर आम्ही आज जनतेसमोर मत मागण्यासाठी जात असताना एवढा जनतेचा उत्सव प्रतिसाद आम्हाला मिळत आहे की आमच्यावर पुष्पवृष्टी टाकून तसेच आम्हाला आरती ओवाळून चांगल्या प्रकारे आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये भविष्यात आम्हाला नागरिकांनी निवडून दिल्यास प्रभागातील चांगला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ड्रेनेजची व्यवस्था असेल, तसेच रस्त्याची व्यवस्था असेल, ट्रिमिक्स रस्ते असतील, परत ड्रेनेजची व्यवस्था करणारच आहोत. तसेच मोठे मोठे नाल्यांची व्यवस्था करणार आहे. तसेच उद्यान असतील, नागरिकांनी महिलांसाठी उद्यान, तसेच महिला गार्डन, लहान मुलांसाठी चिल्ड्रनची व्यवस्था करणार, चिल्ड्रन पार्क करण्यासाठी अशा अनेक विजन घेऊन आम्ही नागरिकांसमोर जात असताना आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच मी एक विनंती करतो सगळ्या नागरिकांना, येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला जाऊन आपण कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून मला व माझ्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं एक विनंती करतो आणि संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.